न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हला मतदार बळी पडण्याआधीच त्याला उत्तर द्या। कोणत्याही माध्यमातून होणाऱ्या अपप्रचाराला उत्तर देण्यासाठी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी तत्पर राहावे आणि राज्य शासनाचे कामे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवावे असे आवाहन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले। हॉटेल मनोहर गार्डन येथे महायुतीच्या उत्तर महाराष्ट्र पदाधिकारी मेळाव्यात त्यांनी हे आवाहन केले। त्याप्रसंगी व्यासपीठावर पालकमंत्री दादा भुसे, उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार सरोज आहेर, आमदार देवयानी फरांदे, आमदार राहुल ढिकले, मंगेश चव्हाण, शिंदे सेना संपर्क प्रमुख राजू लवटे, उपनेता विजय करंजकर, जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते, माजी खासदार हेमंत गोडसे, महानगर प्रमुख प्रवीण प्रकाश लोंढे, प्रशांत जाधव, रंजन ठाकरे आदींसह महायुतीचे नेते उपस्थित होते। अजित पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण केले। आज आमचा सत्कार झाला छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि तो शासनाच्या वतीने मी स्वीकारला। काय सत्कार केलाय तर आजपर्यंतच्या इतिहासामध्ये मराठवाड्यात 52,000 कोटी रुपयाची एकत्र गुंतवणूक इतिहासात कधी झालेली नव्हती आणि म्हणून सरकारचे त्यांनी धन्यवाद मानले। मी तिथं देखील सांगितलं 2 वर्षामध्ये ज्या काय प्रेस कॉन्फरन्स झाल्या आमच्या विरोधातल्या त्याला उत्तर कोणी दिलं तर मराठवाड्यातल्या सगळ्या उद्योजकांनी दिलं आणि त्यांनी सरकारचं अभिनंदन केलं की आमच्याकडे 52,000 कोटीचे प्रकल्प आले। उद्याच्या उद्या आपण देखील प्रेस कॉन्फरन्स घेतली पाहिजे। मी जाताना नाशिककरांना पत्र देऊन जातो, महिंद्रा अँड महिंद्रानं पत्र काय दिलंय। आजपर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्या इंडस्ट्रीनं स्टॉक एक्सचेंजला पहिलं पत्र दिलं की जे कोण हे खोटं बोलताय ते खोटारडे आहे, असं काही झालेलं नाही। असं पत्र पहिल्यांदा महिंद्रा अँड महिंद्राला स्टॉक एक्सचेंजला द्यावं लागलं। आपण हे बोलणार आहोत की नाही की आपण सगळं ऐकून बघून गप्प बसणार आहोत। देवेंद्रजी चांगलं काम करतात, अजितदादा चांगलं काम करतायत, आमचे मुख्यमंत्री चांगलं काम करतायत। मग त्यांच्या चांगल्या कामावर पांघरूण घालण्याचं काम अशा फेक नॅरेटिव्हनं कोण करणार असतील तर महिला भगिनींनी देखील आता जोरात काम करणं आवश्यक आहे। मी ज्या ज्या गावामध्ये जातो, महाराष्ट्रामध्ये जातो, माझ्या मतदारसंघामध्ये जातो, आज देखील बघा माझ्या हातामध्ये राखी आहे, आज देखील आहे। जिथं जिथं कुठं मी जातो 19 तारखेला रक्षाबंधन आहे, पण माझी लाडकी बहीण योजना आणल्यापासून ज्या ज्या गावामध्ये जातो आपण महिला भगिनी येऊन सांगतात की तुला जी राखी बांधलेली आहे ही मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचव, ही उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोचव, ही अजितदादांपर्यंत पोचव। कारण आमचा इतिहासात पहिला जर विचार कोणी केला असेल तर या महायुतीच्या सरकारने विचार केलेला आहे। या ग्रामीण भागातल्या महिला सांगतायत लोकसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये जे काही फेक नॅरेटिव्ह सेट करण्यात आला आणि खोट्या अफवांच्या आधारे जनतेमध्ये जो काही संभ्रम निर्माण करण्यात आला, परंतु उदयजी लोकसभेच्या निवडणुकीच्या काळाच्या नंतर मी सामान्य जनतेमध्ये जे पाहतो किंवा महाराष्ट्राच्या जनतेची आता जी मानसिकता आहे त्यांना हे स्पष्टपणे जाणवत आहे की लोकसभेच्या काळामध्ये आपल्याला फसवलं गेलं, आपली दिशाभूल केली गेली। आणि म्हणून ज्या पद्धतीने महायुतीच्या सरकारने माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय अजितदादा पवार साहेब या नेत्यांच्या नेतृत्वाखाली एवढे निर्णय केले। मला वाटतं की आपण सर्व जे काही लोकप्रतिनिधी आहोत, कदाचित माझाही जे काही 20 वर्षाचा लोकप्रतिनिधी म्हणून माझा अनुभव आहे, मी आपल्या सर्वांना दाव्याने सांगू शकतो एवढे गतिमान निर्णय आणि समाजाच्या सर्व घटकांच्यासाठी माझ्या तरी 20 वर्षाच्या कालावधीमध्ये पहिल्यांदाच या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये निर्णय घेतले गेलेले आहेत।